आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 बघायचा आहे मॅथ पार्ट फर्स्टचा, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरपर्यंत 1.1, 2, 3 हे सर्व आपण टॉपिक ऑलरेडी बघितलेले. आता आपल्याला 1.4 बघायचा आहे. ह्या प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आपल्याला एक महत्त्वाचा थिअरम आहे. तो पहिला थिअरम काय बेसिक समजून घ्यायचा आहे. थिअरम जवळपास आजपर्यंत कधी पेपरला विचारलेला नाही आहे आणि तो विचारतील असं कधी वाटत पण नाही आहे. हां, पण त्या थिअरमची प्रॉपर्टी काय किंवा तो नेमका थिअरम काय ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मग तो थिअरमचा फॉर्म्युला काय तो मी पहिले सांगतो आणि त्या फॉर्म्युल्यावरती मग आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 1.4 बघायचा आहे. आता जो मी फॉर्म्युला सांगणार आहे त्या फॉर्म्युल्यावर टोटल 7 एक्झाम्पल आहे पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, टोटल त्याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला व्यवस्थित कळायला पाहिजे. सर्वांनी एकदा लक्ष द्या, कोणी काही लिहू नका, फक्त एकदा लक्ष द्या. बघा, सपोज 2 ट्रायंगल आहे. सपोज हा एक ट्रायंगल आहे आणि सपोज हे 2 ट्रायंगल आहे. यांना नाव जे दिलेले ते आहे सपोज ABC, PQR हे 2 ट्रायंगल दिलेले आणि हे 2 ट्रायंगल त्याला एक परपेंडिक्युलर लाईन पण काढली आहे D आणि आहे काय नाव दिलेलं आपल्याला, S नाव दिलेलं आहे. आणि हा S आणि हा D दोन्ही पण अँगल किती डिग्री बरं, 90 डिग्री. आता ही प्रॉपर्टी काय ती समजून सांगतो. जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील, काय सांगतोय, जर 2 ट्रायंगल काय असेल, सिमिलर म्हणजे असे, बरोबर ना, आपण मागे शिकलोय. 2 ट्रायंगल सिमिलर कधी असतात, जर त्यांच्या 4 प्रॉपर्टी जर एक काहीतरी मॅच होत असेल. आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितले 4 टेस्टपैकी कोणती पण एक टेस्ट जर मॅच होत असेल त्या एक्झाम्पलला त्या किंवा त्या 2 ट्रायंगलला, त्याचा अर्थ ते दिलेले दोन्ही पण ट्रायंगल कशा असतात, सिमिलर असतात. मग आता इथं थोडं आपल्याला एक वेगळी गोष्ट ॲडव्हान्समध्ये बघायची. काय बघायची बघा, जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील किंवा ते 2 ट्रायंगल कधी जर सिमिलर असतील तर त्या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, त्या 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साईडच्या रेशोच्या स्क्वेअर एवढा असतो. आणि हा जो प्रूफ आहे हा तुम्हाला पेज नंबर 23 वर सांगितला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, पण त्याच्या आधी तो प्रूफ काय ते आपण एकदा वाचूया. प्रूफ तुमच्या समोर आहे बघा बुकमध्ये 23 पेजवरती. काय बरं, वेन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर, जेव्हा 2 ट्रायंगल कशा असतात, सिमिलर. वेन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर, द रेशो ऑफ एरिया, दोन्ही ट्रायंगलचा काय रेशो, रेशोचा अर्थ कळाला ना. रेशो म्हणजे काय, याच्यातला एरिया आणि याच्यातली एरिया आपण काय म्हणतो, एरिया. मग आता काय म्हटलंय, द रेशो ऑफ एरिया ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग अँगल्स किंवा साईड, करस्पॉन्डिंग साईड्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, 2 ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्या दोघांच्या एरियाचा रेशो हा कोणा एवढा असतो, त्यांच्या 2 करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर एवढा असतो. बस एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता हे जे मी सांगितले तुम्हाला मी लिहून देणार, हा एक फॉर्म्युला आहे. काय सांगितलं बघा. मग आता हे 2 ट्रायंगल कसे दिले आपल्याला, ऑलरेडी करस्पॉन्डिंग दिलेले. काय दिलेले, करस्पॉन्डिंग दिले. आणि जर 2 ट्रायंगल जर करस्पॉन्डिंग जर असेल तर त्या दोघांच्या एरियाचा रेशो, रेशोचा अर्थ काय, दोघांचा भागाकार. म्हणजे याचा एरिया अपॉन काय, याचा एरिया. मग काय सांगतो बघा, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता बरं, पहिला ABC. रेशोचा अर्थ दुसरा ट्रायंगल कुठे घ्यायचा असतो, डिनॉमिनेटरला. मग दुसरा कोणता ट्रायंगल आहे बरं, त्याचा एरिया. मग एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, PQR. याचा मिनिंग काय झाला बघा, इफ जर 2 ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो, हा एरिया आहे ना, हा एरियाचा काय घेतला, रेशो. रेशो म्हणजे काय, भागाकार. त्या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर एवढा असतो. मग करस्पॉन्डिंग साईड म्हणजे काय, ही साईड अपॉन ही साईड, बरोबर ना.
ही साईड अपॉन ही साईड आणि ही साईड अपॉन ही साईड, याला करस्पॉन्डिंग रेशो म्हणतो ना आपण, करस्पॉन्डिंग साईड रेशो. पण तो कसा असतो, स्क्वेअर एवढा असतो. म्हणजेच काय होणार आहे, तर AB स्क्वेअर अपॉन काय होणार आहे बरं, करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, PQ स्क्वेअर. ही साईड इज इक्वल टू कोणती पण एक साईड BC स्क्वेअर, BC स्क्वेअर. याची करस्पॉन्डिंग साईड कोणती येणार आहे, QR स्क्वेअर इज इक्वल टू. आता याची जर साईड मी AC स्क्वेअर घेतला तर याचीच करस्पॉन्डिंग साईड कोणती येणार बरं, PR स्क्वेअर. बस एवढंच सांगितलेलं. हाच तो थिअरम आहे. क्वेश्चन विचारतो पहिले, नंतर आपण प्रॅक्टिस सेटकडे जाऊ. माझ्याकडे सपोज दोन ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे आणि सपोज हा एक ट्रायंगल आहे आणि दोन्ही पण ट्रायंगल सिमिलर आहेत. आलं लक्षात, दोन्ही पण ट्रायंगल कसे सिमिलर आहे. ही साईड आहे माझी 5 सेंटीमीटर आणि ही साईड आहे माझ्याली 6 सेंटीमीटर. तर मला आता सांगा, दिलेल्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो किती असेल. व्हेरी गुड. हे दोन ट्रायंगल आहे, ह्या दोन ट्रायंगलची ही साईड आहे 4 सेंटीमीटर आणि याची साईड आहे 6 सेंटीमीटर. दोघं पण काय सिमिलर आहेत. तर ह्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असेल, 36. आता काहींना नाही कळालं, काही माझ्याकडे संशय पाहते, त्यांना एवढा भयानक माणूसच दिसेल नसेल, एवढं डेंजर पाहू राहिले माझ्याकडं. पण सांगतो आता काय, ह्या मुलाने का उत्तर दिले आणि तुम्ही का नाही देते, एक लक्ष द्या. जर तुम्हाला साईड माहीत असेल, काय माहीत असेल, साईड. जर तुम्हाला साईड माहीत असेल त्याचा स्क्वेअर केल्यास तो काय येतो, एरियाचा रेशिओ येतो ना. म्हणजे बघा, हा एक एरिया दिला आहे आणि हा एक एरिया दिला, माहीत नाही नाव बिव, काय हरकत नाही. हा एक पहिला ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल एरिया, हा पहिला ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे, याचा एरिया कोणाचा बरं, ह्या ट्रायंगलचा एरिया अपॉन काय फॉर्म्युला असतो, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया. हा आहे दुसरा ट्रायंगल, ट्रायंगल आहे ना, याचा एरिया. मग आता काय असं, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचा एरियाचा रेशो घ्यायचा असतो. मग पहिला ट्रायंगल अपॉन काय, दुसरा ट्रायंगल, दोघांच्या एरियाचा काय घेतला, रेशो. आणि जर त्यांचा रेशो जर घेतला आणि त्यांचा जर आपल्याला एरिया काढायला लावला, फाइंड आउट करायला लावला, तर आपल्याला फॉर्म्युला काय आहे, करस्पॉन्डिंग साईडच्या रेशोचा एरिया. मग याची करस्पॉन्डिंग साईड कोणती बरं, हा पहिला आहे ना ट्रायंगल फर्स्ट, मग याची साईड कोणती बरं, 4, त्याचा काय घ्यायचा असतो, स्क्वेअर. दुसऱ्या ट्रायंगलची साईड किती बरं, 6, त्याचा काय घ्यायचा, स्क्वेअर. मग 4चा स्क्वेअर किती येणार आहे, 60 अपॉन 6चा स्क्वेअर किती येणार आहे. मग प्रश्न तुम्हाला काय विचारला होता, दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती. तर हा काय, दोन्ही ट्रायंगलची एरियाचे रेशो किती येणार आहे, 16/26. लक्षात आलं का. अजून वरती पण तेच दिलं होतं, हे दोन ट्रायंगल काय बरं, सिमिलर आहे. आणि मी क्वेश्चन आणि काय दिलं आपल्याला, पहिल्या ट्रायंगलची साईड दिली 5 आणि दुसऱ्या ट्रायंगलची साईड किती दिली, 6. मी क्वेश्चन विचारला, देन फाइंड द रेशो ऑफ, फाइंड द एरिया, फाइंड द रेशो ऑफ एरिया, फाइंड द रेशो ऑफ एरिया. म्हणजेच काय होणार आहे, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. फॉर्म्युला काय असतो मग, साईड फर्स्टचा रेशो अपॉन साईड सेकंडचा रेशो. मी इथं हे नाव लिहिण्याच्या ऐवजी आता काय लिहिले, मी फक्त साईड 1 साईड आणि साईड दुसऱ्या अँगलची साईड. आलं लक्षात, याची साईड आणि याची A1च म्हणा वाटलं काय बरं, 2 म्हणा, काय हरकत नाही. कारण की आपल्याला ABCD कुठं काही दिलं आहे का याच्यामध्ये, नाही आहे. जर ABCD दिलेलं नसेल तर साईडला येस म्हणायचं आणि ट्रायंगलला ट्रायंगलचं चिन्ह काढायचं. मग आता ह्या दोन ट्रायंगल्स आपल्याला रेशो विचारला आहे, मग आपल्या साईड तर माहिती आहे. मग पहिल्याची साईड किती बरं, 5 स्क्वेअर आणि दुसऱ्याची किती बरं, 6 स्क्वेअर. 5 स्क्वेअर काय होणार आहे, 25 अपॉन 6चा स्क्वेअर. मग आलं ना आन्सर. दोघांच्या एरियाचा रेशो किती आला, 25/36. बस सिंपल आहे. लक्षात आलं काय बोललो, लक्षात आलं का, लक्षात आलं का नाही. अजून एक देतो बघा, हा एक ट्रायंगल आहे, हा दुसरा ट्रायंगल आहे. याची साईड इथं आहे 2 सेंटीमीटर आणि याची साईड आहे इथं 1 सेंटीमीटर.
आणि मी क्वेश्चन विचारला आहे दोन्ही ट्रायंगल हे सिमिलर आहेत, दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे, तर दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती? 4/1. इथं स्पष्ट लिहिलं आहे ना. दोन ट्रायंगल म्हणजे ह्या ट्रायंगलला ट्रायंगल 1 म्हणा, काही की नावं दिले का? नाही. याला ट्रायंगल काय म्हणा? 2 म्हणा. मग यांचा काय काढायचं आपल्याला? एरिया काढायचा. एरियाचा अर्थ काय असतो? ए म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा एरिया अपॉन काय असतो? दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया. आणि एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो बरं? साईडचा स्क्वेअर. मग इथं कोणती साईड घ्या? ही साईड दिली ना, मग दोघं करस्पॉन्डिंगच आहे. मग साईड माहिती नाही आपल्याला, ए बी सी डी काही माहिती नाही ना. मग याला काय साईड 1चा स्क्वेअर अपॉन साईड 2चा स्क्वेअर. मग याची साईड किती दिली आपल्याला? 2, 2चा स्क्वेअर. याची साईड किती दिली? 1, 1चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर किती येणार आहे? 4. 1चा स्क्वेअर किती येणार आहे? 1. म्हणजे दोघांच्या एरियाचा रेशो किती येणार आहे? 4/1. कळलं का? नक्की कळलं का? एकदम नक्की कळलं. मग हेच आज आपल्याला पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघायचं. बरं, मी अजून एक क्वेश्चन विचारतो. दोन ट्रायंगल आहे, दोन काय ट्रायंगल आहे, दोन्ही ट्रायंगलचा एरिया, दोन्ही ट्रायंगलचा एरिया 81 and 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. तर त्यांच्या साईडचा रेशो किती असेल? 9/10. व्हेरी गुड, व्हेरी गुड. का? फॉर्म्युला तोच आहे, फॉर्म्युला चेंज नाही होणार. काय काढायला लावलं आहे आपल्याला? साईड काढायला आहे. साईडचा रेशो विचारला आहे ना. काय विचारला आहे? साईड. कसला रेशो दिला आहे तुम्हाला? एरियाचा. मग आपला फॉर्म्युला तोच असतो जो आत्तापर्यंत लिहित आलो आहे. कोणता? एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू काय असतो? साईड फर्स्टचा स्क्वेअर अपॉन साईड सेकंडचा स्क्वेअर. बरं, काय दिलं आहे बरं आपल्याला? पहिल्याचा एरिया दिला आहे आणि दुसऱ्याचा पण एरिया दिला आहे. मग टाका व्हॅल्यू. एरिया ट्रायंगल एरियाचा काय रेशो दिला आहे? पहिल्याचा 81, दुसऱ्याचा काय दिला आहे? 100 इज इक्वल टू काय बरं? S1 स्क्वेअर अपॉन काय? S2 स्क्वेअर. मग आपल्याला साईडचा रेशो काढायला लावला आहे ना. म्हणजे आपल्याला स्क्वेअर पाहिजे का? नाही. मग दोन्ही बाजूनी काय घ्यावं लागेल? स्क्वेअर रूट. आणि दोन्ही बाजूंचं जर स्क्वेअर रूट घेतलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, तर काय होणार आहे? 81चं स्क्वेअर रूट 9, 100चं स्क्वेअर रूट 10 इज इक्वल टू S1चं स्क्वेअर रूट S1 आणि S2चं स्क्वेअर रूट S2. झाली ना साईड? आले ना साईड आपली? एवढंच तर लागत होतं. 9/10 आला आन्सर. लक्षात आलं का? पुढे एक्झाम्पलमध्ये आपल्याला आता हे अजून कळेल. हेच आपल्याला टोटल पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघायचं आहे. कळेल का काय? मला एक सांगा आता, हा फॉर्म्युला व्यवस्थित लिहिला का? फॉर्म्युला कसा लिहिला ते कळलं का? काय लिहिलं आहे मी फॉर्म्युल्यात? दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो लिहिला आहे. रेशोचा अर्थ कळतोय ना आपण? रेशो म्हणजे काय? काय बरं रेशो म्हणजे? रेशो म्हणजे काय? भाग्यश्री थांबा. रेशो म्हणजे काय भाग्यश्री? मी विचारू तुला प्रश्न. रेशो म्हणजे काय भाग्यश्री? रेशो म्हणजे साईडचा स्क्वेअर. सानिका रेशो म्हणजे काय? साईडचा स्क्वेअर. रेशो म्हणजे काय? साईडचा स्क्वेअर. एरिया म्हणजे काय? रेशो म्हणजे काय? साईडचा स्क्वेअर. गुंजन रेशो म्हणजे काय? साईडचा स्क्वेअर. शर्मा एरिया म्हणजे काय? घ्या ऐकून, येणं उत्तर बरोबर दिलेलं आहे मूर्खांनो. गेल्या 1.5-2 महिन्यापासून सांगतो रेशो काय. रेशो म्हणजे दोघांचा भागकारा असतो ना यार. एवढं डोकं चाललं ना का? कायचं साईड आणि कायचं रेशो कायचं काही बोला त्या पेतडावानी. अरे तुम्हालाच बोलतोय, लाज वाटली पाहिजे. रेशोचा मिनिंग अजून कळा ना का मी? अरे रेशो आता 1000 वेळेस शब्द वापरलेला आहे. रेशो म्हणजे भागाकार, दुसरं काय? कायची साईड? तुम्ही अभ्यास करते नाही का घरी यार? हे बेसिक शब्द कळाले पाहिजे तुम्हाला या. माझं म्हणणं कळालं का? मी तुम्हाला बोलत नाही आहे,
मला का राग आला तुमचा? गेल्या आपण 2.5 महिन्यापासून रेशो ट्रायंगल हे शब्द ऐकू राहिलो, तेच तुम्हाला कळना का अजून? मी हे जे लिहिलं आहे का, हे घुगे के लक्ष दे, हे जे लिहिलं आहे मी ते याचा एरिया लिहिलं आहे का? हे लिहिलं आहे का मी असं? हे मधलं जे व्यापलं आहे याच्यात किती गवत उगले ते लिहिलं आहे का याच्यात? व्हेरी गुड, लक्ष दिलं. सॉरी, याच्यात किती रताळे उगलेले आहे ती इथं लिहिलेले. एरियाचा अर्थ कळाला का? नक्की. आपलं काय काय शिकलो आज आपण आल्यापासून? रेशो, एरिया. आता राहिला आपला साईड. साईड शिकायची आता आपल्याला. काय शिकायचं? साईड. कोणीच बोलू नका. श्रावणी, ह्या डायग्राममध्ये एकूण किती साईड आहे? कोणत्या कोणत्या सांगा श्रावणी? ए बी, ए बी, बी सी, सी ए. आणि हा खंबा काय मधला? हा, ती साईड नाही, ही साईड नाही. हा मधल्या खंबा साईड नाही का ही? नक्की का? नक्की. ही साईड आहे का नाही? हाईट आहे, हाईट आहे, पण साईड आहे का? हर्षद साईड आहे का ही? साईड म्हणजे काढा. हा काढा रे, हा मधी आहे. मधी कशी काय साईड राहील? 1, 2 आणि 3च साईड आहेत. किती साईड आहे? 3. बर, ए बाबड्यानं हे तुमच्यासाठीच चाललंय ना, बोलले उचकून देईल. फक्त बऱ्यापैकी शिकलो आज आपण. साईड, रेशो, एरिया, करस्पॉन्डिंग. वा वा, मस्त शिकलो. अजून काय राहिलं बाबड्यांना आपलं? स्क्वेअर राहिला. स्क्वेअर, स्क्वेअर. हे स्क्वेअर सांगायचं. अँगल, अँगल. आता याच्यात अँगल कुठं आला का रे? याच्या अँगल नाही आला त्या वर्ग. स्क्वेअर म्हणजे काय? दुसऱ्या संख्येने गुणणे. अच्छा, कोणी मल्टिप्लाय करायचं? पण ते तू कमी म्हणजे कशाने करायचं असं विचार? अच्छा, त्याच संख्येने त्याच संख्येला मल्टिप्लाय करणे म्हणजे स्क्वेअर म्हणजे. व्हेरी गुड, छान. आदले बरं वाटलं मला, तुम्ही पटापटा उत्तर द्यायला लागले. बरं, जाऊ द्या, चेष्टाचा भाग जाऊ द्या. पण कळालं का सरांनी मी काय बोललो आहे? कारण हे जर तुम्हाला आता सांगितलं नाही तर पुढं कळणार नाही ना एवढ्यांना. तुम्हाला अपमान नाही वाटत याचा? तुम्ही निर्लज्ज आहे तसे. तुम्हाला काय अपमान वाटणार आहे? मागं कळालं का बाई? काय कळालं? जे काही कळालं ते कळालं का? पाठी सरांना कळालं? आज अरे ॲबसेंट नका राहू, दांड्या नका मारो. दांड्या मारल्यावर कळणार नाही. एक तर न दांड्या मारता काही कळणार, त्या दांड्या मारल्यावर काय म्हणजे आता काय कळणार? आता एकदा मस्त फ्रेश माइंडने, आत्तापर्यंत झालं गंगा व्हायला, आता आपल्या डोक्यात गेलं, सर्व कळालं. आता एकदा फक्त शेवटचं सांगतो. बघा एक लक्ष द्या. जर आपल्याला आता काय देणार इथून पुढं? 2 ट्रायंगल्स देणार आहे. काय देणार आहे? 2 ट्रायंगल्स. नावं बिवं काही देतील नाही देतील काही नाही, त्यांच्या मतावर. पेपर ते काढणार, मत त्यांचं राहणार. बरोबर ना? देऊ अगर न देऊ. नावं दिले असेल, एक लक्ष द्या मी काय सांगतोय. जर याला म्हटलं आहे ABC, याला म्हटलं काहीतरी PQR, लक्ष द्या, हे लास्ट सांगतोय. पुन्हा प्रॅक्टिस सेटमध्ये अडचण येता कामा नाही, लास्ट आहे. पहिला ट्रायंगल कोणता आहे बरं आपला? ABC. दुसरा ट्रायंगल कोणता आहे? PQR. जर हे नावं दिले असतील तर आपला एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशोचा फॉर्म्युला कसा तयार होणार आहे? आपला एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? पहिला रेशो घ्यायचा म्हणजे काय घ्यायचं आहे? डिनॉमिनेटरला. दुसऱ्याचा एरिया घ्यायचा म्हणजे काय घ्यायची? तर एरिया ऑफ ट्रायंगल. मग यांचा जर आपल्याला फॉर्म्युला कसा लिहितो आपण? साईडचा स्क्वेअरचा रेशो. मग करस्पॉन्डिंग साईड घ्या म्हणजे काय घ्यावं लागेल? AB स्क्वेअर अपॉन. हा झाला आपला फायनल फॉर्म्युला, संपला विषय. चला एवढाच फॉर्म्युला आहे. कधी कधी काय आहे, हे दिलं असेल तर हे घ्यायचं, बस संपला विषय.
जर तुम्हाला याची व्हॅल्यू दिलेली असेल तर मग काय घ्यायचं, BC² अपॉन QR², बाकी दोन घ्यायची गरज आहे का नाही. आणि जर तुम्हाला यांची व्हॅल्यू दिली असेल तर काय घ्यायचं, AC² अपॉन एवढंच इथं घ्यायचं, बाकी काहीच नाही. इथपर्यंत कळालं का. जी साईड दिली तेच घ्या, बाकी साईडची घ्यायची गरज नाही, काही गरज नाही. हां, जर तुम्हाला ह्या दोन साईडची माहिती दिली असेल तर ह्या दोन साईड घ्यायच्या. मग लक्षात येईल, दिली असेल 2ची, 3ची जनरल नसती, पण दिली तर 3ही घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. पुन्हा लिहून देऊ का 3ही पण तुम्हाला, नाही. बट आता एक लक्ष द्या, जर तुम्हाला बोलणं करे, जर तुम्हाला इथं काहीही नावं दिलेले नाही, इथं तुम्हाला काहीच नावं दिलेले नाही आता, आणि तुम्हाला काय म्हटलंय, ह्या दोन ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे आणि साईडचा रेशो काढा, किंवा साईडचा रेशो दिलाय, एरिया काढा, तर नावच दिलेलं नाही. मग अशाच काय करून घ्यायचं, ह्या पहिल्या ट्रायंगलला काय म्हणायचं, ट्रायंगल 1, आणि याचा काय घ्यायचा आपल्याला, एरिया, ट्रायंगल 1चा एरिया अपॉन ट्रायंगल कोणता बरं, 2चा एरिया. आले ना, दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो आला. अलग लक्षात. साईड माहिती आहे का रे आपल्याला, नाही. मग पहिल्याची साईड S1 म्हणा, साईड फॉर S1, याला काय म्हणा, S2 म्हणा, आणि यांचा काय करायचा, स्क्वेअर. नावं दिलेले असेल तरी आपल्याला काढता येईल, नावं दिलेले नसेल तरी सुद्धा आपल्याला लिहिता येईल. लक्षात आलं नक्की. मग आता आपण प्रॅक्टिस सेटमध्ये जाऊया. इथपर्यंत कळालं ना, एकदम शुअर. चला मग आता आपण प्रॅक्टिस सेट 1.4 बघूया. बघा, क्वेश्चन कुणीच लिहू नका, फक्त लक्ष द्या इकडं, मग आपण पुढं काय ते बघू. चला एक लक्ष द्या, कुणीच लिहू नका, पेन खालीच ठेवा, फक्त एक लक्ष द्या. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4चा फर्स्ट क्वेश्चन बघायचा. क्वेश्चन सर्वांच्या समोर आहे, मी एकदा पुन्हा रीड करतो. क्वेश्चन काय बघा, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड, म्हणजे काय दिले रे, दोन ट्रायंगलच्या साईडचा करस्पॉन्डिंग साईड दिलेली. बघू वाचू काय, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:5. बरोबर. पुढं काय म्हटलंय, देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरिया. तर त्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आपल्याला. मग मला सांगा, आपण जो आता फॉर्म्युला लिहिला तो यूज होईल का, होणार आहे. आपल्याला ट्रायंगलचे नाव बिव काही माहीत आहे का, काहीच नाही. मग तुम्ही डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. तरी मी पहिले एक्झाम्पल म्हणून डायग्राम काढून दाखवतो. सपोज आपल्याला काय दिले बरं, दोन सिमिलर ट्रायंगल, म्हणजे याचा अर्थ दोन ट्रायंगल दिले, हा एक ट्रायंगल असेल आणि हा एक ट्रायंगल असेल, बरोबर का नाही. आपल्याला काय म्हटलंय, त्या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलेला आहे. किती दिला आहे बरं, 3:5. म्हणजे याचा अर्थ ही बाजू किती दिली असेल आपल्याला, साईड म्हणजे ही साईड घ्या, ही घ्या, ही घ्या, ही घ्या, काही फरक नाही पडत, पण ही असेल तर याचा किती दिला आहे रेशो आपल्याला. लक्षात आलं. आणि क्वेश्चन काय विचारला आहे, फाइंड द रेशो ऑफ एरिया. मग या दोन्ही ट्रायंगलचा रेशो काढायचा आहे, एरियाचा काय काढायचा आहे, रेशो. मग रेशो काढण्याचा फॉर्म्युला काय असतो आपला, बरं वाटलंच आपण गिवन लिहू. पहिलं काय काय गिवन, काय दिलं आहे गिवन, करस्पॉन्डिंग साइड्स रेशो किती दिला आहे बरं आहे, 3:5. आणि फाइंड आउट काय करायचं आहे बरं, एरिया, रेशो ऑफ एरिया, किंवा एरिया आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. मग एक लक्ष द्या, मग आपला फॉर्म्युला काय असतो, नाव बिव दिले का आपल्याला, नाही. मग आपण काय करू शकतो, पहिला ट्रायंगलचा एरिया अपॉन काय असतो फॉर्म्युला, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया, आणि इज इक्वल टू काय असतो बरं, याच्या साईडचा स्क्वेअर अपॉन ह्या साईडचा स्क्वेअर. बरोबर का नाही. मग आता आपल्याला काय काय व्हॅल्यू दिली आहे बघा. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. आणि काय दिलं आहे आपल्याला, साईड दिलेलं आहे. मग पहिली साईड किती दिली आपल्याला, 3, आणि दुसरी किती दिली, टाकू व्हॅल्यू आपण, इज इक्वल टू. मग S1 म्हणजे काय, 3चा स्क्वेअर, आणि S2 म्हणजे काय, 5चा स्क्वेअर, इज इक्वल टू काय येणार आहे मग आता, किंवा हे देअरफॉर काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट आणि एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू 3चा स्क्वेअर किती जाणार आहे, 9, आणि 5चा स्क्वेअर किती जाणार आहे. आला का आपल्याला दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आला का, किती आला, 9/25. हे असं लिहिलं तरी चालतं आणि 9:25 असं लिहिलं तरी चालतं, कारण की डिवायडेशन आपण 2 डॉटने सुद्धा लिहू शकतो. झाला पहिला क्वेश्चन.
आता आपल्याला क्वेश्चन नंबर बघायचा आहे सेकंड. तुमच्या समोर क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन काय, इफ ट्रायंगल ए बी सी, काय म्हटलं आहे गिवनमध्ये असेल ते बघा. इफ ट्रायंगल कोणता बरं, ए बी सी करस्पॉन्डिंग सिमिलर टू ट्रायंगल कोणता आहे बरं, पी क्यू आर. पी क्यू आर हे साईन कशाचं आहे, सिमिलरचं. याचा अर्थ काय झाला, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर हे कसे दोघं पण सिमिलर आहेत. इथपर्यंत काय आलं बरं. अँड रेशो दिला आपला कोणता बरं, ए बी रेशो पी क्यू इज इक्वल टू काय दिलं आहे बरं, 2:3. 2:3 काय दिला आहे, 3 आपल्याला रेशो दिला आहे. देन फिल इन द ब्लँक. मग आपल्याला फक्त ब्लँक दिलं आहे तेवढंच आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व. म्हणजे आता लक्षात घ्या काय काढायला लावलं आहे आपल्याला, एरिया काढायला लावला आहे. ट्रायंगलचा काय काढायचा, एरिया. काय फिलिंग तर करण्यापेक्षा एक आपण सॉल्वच करू. मग आता आपला थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल काय सांगतो बरं, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता बरं, ए बी सी पहिला ट्रायंगल आपण काय असतो दुसरा ट्रायंगल. मग एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, पी क्यू आर इज इक्वल टू काय असतो आपल्या साईडचा रेशो. आता एक गडबड, इथून पुढे एक गोष्ट सांगतो तुम्हाला कॉमन लक्षात ठेवा. जर मी इथं ए बी लिहिला तर खाली काय लिहिणार आहे रे, का बरं, का, व्हेरी गुड. कारण जनरली हा एक ट्रायंगल आहे कोणता बरं, ए बी सी आणि हा कोणता असणार आहे, पी क्यू आर. हे दोघं एकमेकांना करस्पॉन्डिंग आहे, हे दोघं एकमेकांना करस्पॉन्डिंग आहे आणि हे दोघं एकमेकांना काय करस्पॉन्डिंग आहे. मग मला एक सांगा, जर मी इथं बी सी लिहिला असता तर खाली काय लिहिला असता, बी सी म्हणजे काय, क्यू आर. जर मी इथं ई सी घेतला असतात तर लक्षात आलं, आणि ते आपोआप करस्पॉन्डिंग साईड असतातच. लक्षात आलं. म्हणजे पहिले 2 घेतले अल्फाबेट तिथं पहिले 2 घ्यायचे, इथं नंतरचे 2 घेतले इथं नंतरचे 2 घ्यायचे, इथं पहिला शेवटचा घेतला तर खाली पण पहिला शेवटचाच घ्यायचा. म्हणजे ते आपोआप करस्पॉन्डिंग साईड असतातच. लक्षात आलं का बरं. मग आता इथं ऑलरेडी आपण ए बीच काय घेतो, कारण की आपलं ए बीचा रेशो दिला ना, म्हणून पहिलं ए बी आपण काय आणणार आपला पी क्यू आणि याचा काय असतो स्क्वेअर. आणि हे आपण कशावर लिहिलं बरं, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल्स म्हणून लिहिला. देअरफॉर बरं एरिया तर काढायचा, एरिया तर दिलेला नाही आहे. मग काय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता बरं, पी क्यू आर इज इक्वल टू ए बीची व्हॅल्यू किती दिली मग आपल्याला, 2चा स्क्वेअर आणि पी क्यूची व्हॅल्यू काय असणार आहे, 3चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर किती होणार आहे, 3चा स्क्वेअर आणि देअरफॉर मग तेच असणार आपलं आन्सर. मग आपल्याला त्याचं फिल करायचं आहे कुठंतरी. आहे बघा इथं काय घ्यायचं, 2चा स्क्वेअर, इथं काय घ्यायचं 3चा स्क्वेअर, इथं ए बी स्क्वेअर आहे म्हणजे इथं काय घ्यावं लागेल आपल्याला, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय, 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहायचं तुम्हाला, 4/9. संपलं. हे पूर्ण लिहून घ्या. बघा आपण क्वेश्चन नंबर आता बघणार आहे नेक्स्टवाला थर्ड क्वेश्चन काय समोर आहे तुमचा, मी फक्त रीड करतो. काय, इफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल काय दिलं आहे, पी क्यू आर. म्हणजे याचा अर्थ 2 ट्रायंगल कन्फर्म काय दिले, सिमिलर. 2 ट्रायंगल सिमिलर असेल तरच आपण तो फॉर्म्युला यूज करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. मग आता बघा आपण इथे एक गिव्हनमध्येच लिहून टाकू. काय दिलं आहे आपल्याला गिव्हन, ट्रायंगल कोणता दिला आहे, ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल कोणता दिला आहे, पी क्यू आर. हे आपल्याला काय 2 ट्रायंगल काय सिमिलर आहे. पुढं काय दिलं बरं आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू किती दिला आहे बरं, 18. आणि दुसरा अजून काय दिला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 125 दिलं आहे बरोबर. हे गिवनमध्ये सर्व. पुढं काय म्हटलं आहे, देन फिल इन द ब्लँक. देन फिलिंग द ब्लँक म्हणजे काय काढायचं तुम्हाला, एका बाजूने रेशो काढायचं. काय काढायचं आहे, रेशो. गुंज मग काय फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन दुसरा कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू. मग आता आपल्याला काय विचारले पुढे, इज इक्वल टू
हां आता पुढं आपल्याला याची व्हॅल्यू देऊन टाकलं आहे. याची व्हॅल्यू किती दिली बरं 80 अपॉन याची व्हॅल्यू किती आहे 125. हे ऑलरेडी काय आपल्याला गिवन आहे. पुढं काय बरं आपल्या तू पाहून सांगितलं मनाने सांगितलं याचा अर्थ कन्फर्म, कारण की ते खाली पण तसंच दिलेलं आहे. ध्यान झालं का? असं लिहून नाही चालणार. देअरफॉर आता बरं आपला रेग्युलर फॉर्म्युला काय असतो बरं. आता विचारलं काय बरं आपल्याला AB अपॉन PQ म्हणजे काय विचारलं आपल्याला साईडचा रेशो विचारला आहे. आणि साईडचा रेशो आपण कसा काढतो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय बरं AB स्क्वेअर अपॉन काय असतो PQ स्क्वेअर असं असतं ना. फिलिंग द ब्लँक प्रत्येक वेळेस दिलेल्या पुस्तकात फिलिंग द ब्लँक आहे म्हणजे असंच क्वेश्चन पेपर लिहिला असं नाही आहे. एवढंच क्वेश्चन विचारतील टोटल सॉल्व करायला लावतील तुम्हाला. जनताला मी काय बोलतो म्हणून सॉल्व करत चला. बरं आपल्याला व्हॅल्यू कोणाची दिली आहे बरं ABC ट्रायंगल ABC म्हणजे याची व्हॅल्यू दिली बरोबर ना. ही किती दिली बरं 18 अपॉन याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 125 इज इक्वल इकडं काय बरं AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ हेच आपल्याला काढायचं आहे साईड्स काढायच्या आहे. बरं 80ला आणि 25ला कशाने डिवाइड होईल का रे कशाने डिवाइड होईल 5 ने करू का बरं काय हरकत नाही. याला जर 5 ने डिवाइड जर केलं तर किती होणार आहे बरं 25 आणि याला जर 5 ने डिवाइड केलं तर काय होणार आहे 65 जा 80 आणि 25 5 जा 125 बरोबर. म्हणजे आपण देअरफॉर काय लिहू शकतो इथं 16 अपॉन 25 इज इक्वल काय होणार आहे AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. बरं आपल्याला साईड काढायची असते रेशोची स्क्वेअरची गरज असते का नाही. म्हणून आपण काय म्हणायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही बाजूंचं काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. मग स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय होईल बरं 16चा स्क्वेअर रूट काय होणार आहे 4 अपॉन 25चा स्क्वेअर रूट काय होणार आहे 5 इज इक्वल टू AB स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय होणार आहे AB अपॉन PQ स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय होतं फक्त कारण की स्क्वेअर जातो ना म्हणजे काय राहील PQ. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायला लावलं होतं बरोबर का. म्हणजे आन्सर किती आलं 4/5 लक्षात येईल का एकदम. आता क्वेश्चन नंबर आपल्याला कोणता बघायचा आहे क्वेश्चन नंबर 4. लक्ष द्या इकडे सर्वांनी समोर क्वेश्चन आहे सर्वांच्या काय आहे बघा. ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR. दोन ट्रायंगल दिले सिमिलर दिलेले. ट्रायंगल कोणता आहे बरं पहिला LMN सिमिलर टू ट्रायंगल कोणता आहे PQR म्हणजे दोन ट्रायंगल काय दिले आपल्याला सिमिलर. आणि ट्रायंगल जर सिमिलर ऑलरेडी दिलेले असतील तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकतो. बघू आता पुढं काय. आता काय गिवन दिलं आहे बघा आपल्याला एक गोष्टी तर गिवन दिली काय 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल कोणता PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC सॉरी LMN काय दिलं आहे LMN बघा इज इक्वल टू 16 इंटू काय दिलं आहे बरं एरिया ऑफ ट्रायंगल LMN दिलं आहे. हे काय आपल्याला बरं इथं गिवन आहे. हे काय गिवन आहे. पुढं काय दिलं आहे बघा आपल्याला हे काय दिलं इथं गिवन आहे बरोबर. एक्झाम्पलमध्ये काय गिवन आहे. एक काम करू आपण एक तर नंबर डिवाइड करा किंवा हा एरिया तिकडे जाऊन डिवाइड करा काहीतरी एक करा. मग मी काय करतो इथंच ठेवतो काय होईल एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन हा एरिया इकडं मल्टिप्लाय तिकडे आलं काय होईल डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल कोणता राहणार आहे LMN इज इक्वल टू हा 16 तसंच राहणार आहे अपॉन किती आला 9 बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ एरिया ऑफ ट्रायंगल PQRची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 16 आणि एरिया ऑफ ट्रायंगल LMNची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 9. याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणू फर्स्ट. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण फर्स्ट. आता आपल्याला माहिती आहे थिअरम कोणता थिअरम आपला
थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल कोणता आहे बरं? एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन काय असतो? एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू काय असतो? साईडचा रेशो. पण इथं कोणाबद्दल माहिती दिली बरं आपल्याला? थोडक्यात माहिती कोणाबद्दल दिलेली आहे? गिवन काय दिलं आपल्याला? MN दिलं आहे ना? नाही, QR दिलेलं आहे आपल्याला. गिवन इथं काय दिलं आहे बरं? QR इज इक्वल काय दिलं आहे? 20. मग QR कुठे आहे बरं? इथं Q आणि R, म्हणजे हीच साईड घेऊ फक्त. म्हणजे इज इक्वल टू काय करायचं आपल्याला? QR स्क्वेअर अपॉन काय दिलं आहे? MN स्क्वेअर. करस्पॉन्डिंग साईड घ्यायची ना आपल्याला. म्हणजे इथं QR घेतला तर काय घ्यावं लागेल? MN. बरोबर? ओके. आता पुढं काय बघा, आता एची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय बरं? 16/9. एची व्हॅल्यू काय? 16/9. मग आपण सबस्टिट्यूट करून टाकू. एची व्हॅल्यू आहे 16 अपॉन LMNची व्हॅल्यू किती बरं? 9 इज इक्वल टू QRची व्हॅल्यू दिली का आपल्याला? QRची किती दिली आहे? 20चा स्क्वेअर अपॉन MN दिला आहे का? नाही. MN काय करायचं आहे? काढायचं आहे आपल्याला. बरोबर? ओके. मग आता हा MN स्क्वेअर इधर डिवाइड इकडे आल्यावर काय होईल रे? मल्टिप्लाय. मग आपण इकडे काय करू? याला मल्टिप्लायमध्ये लिहू, कारण MN एका बाजूला ठेवू, बाकीच्या संख्या सर्व ऑपोजिट साईडला टाकून देऊ. मग हा इकडे आलं काय होणार आहे? MN स्क्वेअर इज इक्वल टू हा तसंच राहणार आहे कोण? 20चा स्क्वेअर तसंच ठेवू इंटू हा डिवाइडचा काय करू आपण? मल्टिप्लाय. आणि हा मल्टिप्लाय इकडे आलं काय होणार आहे? डिवाइड. ऑपोजिट साईडला गेले ना ते. आलं लक्षात? ओके. देअरफॉर आता बघा आपल्याला व्हॅल्यू MN स्क्वेअरची नाही काढायची, आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची बरं? MN. कोणाची काढायची? MN. एक तुम्हाला मी सांगतो, जर याचा मग आपल्याला काय घ्यावं लागेल? स्क्वेअर रूट. मग लेफ्ट हँड साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर राईट हँड साईडचं पण स्क्वेअर रूट घ्यावं लागेल ना आपल्याला. बरोबर? तुम्ही ते कॅल्क्युलेशन कसं करू शकता ते तुम्हाला सोपी पद्धत सांगतोय. मग आपण काय करू शकतो बरं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. दोन्ही बाजूंचा काय घेतला आपण? स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटचा अर्थ काय? स्क्वेअर काढून टाकणं. थोडक्यात लक्षात येईल ना? स्क्वेअर रूटचा अर्थ काय? स्क्वेअर काढून टाकणं. मग आपण इथं काय लिहू शकतो? डायरेक्ट MN. बरोबर का नाही? घेऊ शकतो ना? मग तेच सांगतो ना, आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे काय? स्क्वेअर काढून टाकायचं. म्हणजे काय आलं इथं? MN इज इक्वल टू इथं सुद्धा 20चं काय? स्क्वेअर आहे आणि आपण स्क्वेअर रूट घेतोय, मग स्क्वेअर काढून टाकायचा. म्हणजे काय घ्यावं लागेल इथं? 20 इंटू 9चं काय घ्यायचं आपल्याला? स्क्वेअर रूट. 9चं स्क्वेअर रूट किती असतं? 3 अपॉन 16चा स्क्वेअर रूट किती राहणार आहे? 4. झालं, सरांचा स्क्वेअर रूट काढला आपण. आता काय करायचं तुम्हाला? डिवाइड होत असं डिवाइड करा. 4 1 जा 4 आणि 4 5 जा किती जाणार आहे? 20. आणि देअरफॉर MN इज इक्वल टू 5 इंटू काय उरला? 3. आणि देअरफॉर MN इज इक्वल टू किती जाणार आहे? 50. युनिट काय दिलेलं नाही म्हणून इथं युनिट काय लिहायचं? फक्त नाव युनिट. म्हणजे MNची व्हॅल्यू किती आली? 50. फक्त इथे एकच स्टेप वाढली. कोणती स्टेप वाढली आहे? ही स्टेप आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. म्हणजे आपल्याला रेशो न देता तिने थोडंसं किचकट करून दिलेलं आहे. मग आपण तो रेशोत कन्वर्ट करून घेतलं. ही संख्या अशीच ठेवली, मल्टिप्लायचं डिवाइड झालं. ही संख्या अशीच ठेवली, मल्टिप्लायचं डिवाइड झालं. याचा अर्थ याची व्हॅल्यू आपल्याला देऊन टाकलेली. मग आपला फॉर्म्युला काय असतो? रेग्युलर एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू. जर आपल्याला QR बद्दल माहिती दिली याचा अर्थ ही साईड दिली, मग या साईडची करस्पॉन्डिंग साईड हीच घ्या, म्हणून आपण ती काय घेतली? MN घेतली. मग एरिया इज इक्वल टू काय असतो? साईडचा स्क्वेअर. याचा स्क्वेअर घेतला, याचा स्क्वेअर घेतला. आता आपल्या व्हॅल्यू दिलेला आहे, याची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 16/9 टाकून दिली इज इक्वल टू QRची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 20. त्याचा काय घ्यायचा असतो? स्क्वेअर अपॉन MN काढायचा आहे म्हणून त्याचा काय घेतला आपण? स्क्वेअर, कारण की स्क्वेअर आहे म्हणून. हा डिवाइड इकडे आला काय होईल? मल्टिप्लाय. बाकी सर्व तसंच ठेवलं. हा 20 मी तसंच ठेवलेला आहे स्क्वेअरमध्ये इंटू डिवाइडचं मल्टिप्लाय होतं, मल्टिप्लायचं काय होतं? डिवाइड. मग हा स्क्वेअर नंबर आहे, हाही स्क्वेअर नंबर आहे, हाही स्क्वेअर नंबर आहे, हाही स्क्वेअर नंबर आहे. मग मी डायरेक्ट काय घेऊन टाकलं? स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. आणि स्क्वेअर रूट घेतल्यामुळे स्क्वेअर निघून जातो. कशाचंही स्क्वेअर घेतलं ते स्क्वेअर काय होतो? निघून जातो. म्हणजे राहील काय आपल्याला? फक्त MN इज इक्वल टू 20चा स्क्वेअर आहे, स्क्वेअर गेल्यामुळे काय राहिला? 20 इंटू 9चं स्क्वेअर रूट 3 आणि 16चं स्क्वेअर रूट काय? 4. 4 1 जा 4 4 5 जा 20. राहिलं काय आपल्याकडे? फक्त 5 इंटू 3 म्हणजे किती जाणार आहे? 50. म्हणजे MNची व्हॅल्यू किती आली? 50. लक्षात येईल का?